चला बाय, आजचा दिवस तरी चांगला जाऊ द्या. हां, अरे वा, आज तर मी साफसफाई केली म्हणून एवढं चकचक दिसू राहिलं सगळं. आणि आज सगळे गेले कुठे? आज माझा वाढदिवस आहे, कोणालाच कळणार नाही. वा, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आणि हे पसारा मी आवरून घेईन थोडा, म्हणूनच चकाचक दिसते ना. बापरे, चला आवरून घेते, आता वेळ पण नाही आहे. मला काय माहीत की आज मी तिच्यासाठी सरप्राईज करणार आहे. ती यायच्या पहिले मी देवपूजा करून घेते आणि हा सगळा पसारासुद्धा आवरून घेते. चला, काम नंबर 1 सुरू करते. हां, काम नंबर 1 सुरू. हे असं आणि हे असं घरी करायचं. आपल्याला लवकर करायचं आहे. मी याच्या पहिले हां हे असं करून घेईन. हे असं घरी झालं, हे असं अँड असं आता ठेवून देते. चला, काम नंबर 1 रेडी. आता काम नंबर 2 सॉरी रेडी नाही, काम नंबर 1 संपलं. आता काम नंबर 2 चालू. चलो कैची टेप कैची पण ठेवली आता म्हणजे स्कार्फ इथे अँड इथे आणि खुर्ची पण चालू आहे. आता सगळं कंप्लीट करून इथे देवपूजा बाकी. देवपूजा पण करून घेते. टाईम आहे तेवढा, लवकर करते. हां, झाली देवपूजा. आता मी तुम्हाला देवपूजाचा म्हणजे व्हिडिओ दाखवते की मी कसं मांडले आणि कसे फूल चढवले ते आता मी तुम्हाला दाखवते. तर चला बघूया. मीने काही अशी देवपूजा मांडली आहे. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा. हे लाइटिंग्स आहे आणि हे देवांचे फोटोज आहे आणि ही मीने काढलेली पेंटिंगसुद्धा आहे. अरे मम्मी येते, चला लवकर करूया. हां चला करते. अरे साफसफाई कोणी केली? पण मी आलती जेव्हा आता तेव्हा ही साफसफाई कशीच होती. बघूया बरं कोणी केली म्हणून. मम्माला काय माहीत की तिचं बर्थडे गिफ्ट काय आज आपण बाहेर घुमायला जाऊ आहे हे माहीत आहे की मम्मीला. ज्याच्यासाठी मी नारळसुद्धा घेऊन आली आणि पूजाची प्लेटसुद्धा घेऊन आली. तिथे आम्ही पूजा करू आणि मस्ती करू, गंगा नदीमध्ये खेळूसुद्धा. चला मग चला. आई इथे ये. अरे थांब. हे नारळ माझ्यासाठी. अरे वा, हॅपी बर्थडे. तू तर विश पण केलं. तुझ्या पप्पांनी विशसुद्धा नाही केलं. तुने हे आवरलं. मी तेच विचार करते तुझ्या बापानेच पसारा केला असेल. तूने केलता का आणि तूने आवरून पण घेतलं. वा. हां, तर गाईस आज आम्ही चालले आहो नर्मदा अँड गंगा नदीमध्ये फिरायला. तुम्हाला ब्लॉग मी नक्की दाखवेल. तर चला, या व्हिडिओसाठी बाय. अरे थांबा, लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब कोण करेल बरं? तुम्ही करेल ना. हां, ते करूनच बाय.